तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सर्वजण. मित्रांनो, मी गेलो होतो आपल्या शेळ्या चारण्याकरिता जंगलामध्ये आणि मला कोण भेटले भावांनो, बघू शकता तुम्ही. तर हे आहे जंगलामध्ये राहणारा सुतार नावाचा पक्षी. तर याचं नाव सुतार पक्षी याच्यामुळे ठेवलेलं आहे भावांनो, की हे जे पक्षी आहे तर हे काय करतो माहिती आहे का, अशा झाडाला एक छिद्र करतो आणि त्या छिद्रामध्ये त्यांना खायला वगैरे काही किडे वगैरे मिळतात वाटते. त्याच्यानंतर भावांनो, ते जे छिद्र केलेलं असते त्या छिद्रामध्ये पोपट नावाचा पक्षी जाऊन अंडे देतो, पिल्ले काढतो. हे काय त्या छिद्रामध्ये राहत नाहीये. बघू शकता फार असं गोंडस हे सुतार नावाचा पक्ष्याचं पिल्लू मला गवसलेलं आहे शेळ्या चारता चारता. आता काय करणार आहे, तर मी याला इथं झाडांवरती सोडून देणार आहे. तर तो माझा मित्र झालेला आहे भावांनो. मात्र मला काय म्हणजे मी काय याला पाळू शकत नाही, कारण की मला माहिती नाहीये की हे काय काय खातो, कसं कसं खातो. आणि मी याला खोप्यामधून आणलेलं नाहीये अजिबात, कारण की खोप्यामध्ये नव्हतंच हे. मला एका जागेवरती भेटलं लिंबाच्या झाडाखाली. तर तिथून मग मी आणलं भावांनो, तुम्हाला देखील दाखवाव म्हणलं. चला आता याला काय करतो, मी झाडावरती सोडून देतो. हे कसं चढतंय तुम्ही बघा झाडावरती. जा मित्रांनो, शेवटी मी त्याला झाडावरती सोडलेला आहे आणि ते आता झाडावरती चढणार आहे. हे बघा कसा चढत आहे, जरा लांबच राहील. बघा भावांनो, फार असं सुंदरपैकी ते झाडावरती चढत आहे. फार सुंदर असा हे सुतार पक्षी आहे. यार कुठे गेला, उन्हात गेलं ते, उन्हात गेलं. मित्रांनो, मी सुतार पक्षाला या झाडावरती सोडलं होतं, मात्र ते या झाडावरून त्या तिकडे खूप लांब गेलेला आहे आणि आता मला त्याला परत आणावं लागल आणि एखाद्या चांगल्या झाडावरती सोडावं लागल. तर ती लिंबाच्या झाडावरती बसते माझ्या मतानं. तर मी त्याला लिंबाच्या झाडावरती आता सोडायला जाणार आहे.